उन्हाचा पारा वाढल्यानं राज्यात उष्माघाताच्या 164 रुग्णांची नोंद झाली आहे। विदर्भ उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले। 1 मार्च ते 11 मे या कालावधीत राज्यात 164 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाड यांच्याकडून। जितेंद्र, तुम्ही कुठे आहात? तापमान सध्या काय आहे आणि तिथल्या प्रशासनाच्या वतीनं काय काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे? नक्कीच कस्तुरी, कारण ज्याप्रमाणे उन्हाळ्यात तापमान वाढतं आणि त्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि यामध्ये उष्माघातामुळे अनेक रुग्णांचा जीवही जातो, ज्यामध्ये प्रामुख्याने बेघर आणि भिक्षेकरी जे असतात त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो आणि त्यामुळे यांना जे सरकारी निवारे असतात तिथे महानगरपालिकेने ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण पाहिले आहे की गेल्या आठवड्यात एक तापमानामध्ये घसरण झालेली होती, त्यासाठी अवकाळी पाऊस आणि वादळी वारे हे जबाबदार होते। मात्र आता पुन्हा तापमानात वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो। नागपूरचा किंवा विदर्भाचा विचार केला किंवा मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णता प्रचंड प्रमाणात वाढलेली असते आणि त्यापासून बचावासाठी अनेक उपाययोजना करण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनातर्फे देखील उपाययोजना करतात। मात्र नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि उष्माघातापासून बचाव करावा यासाठी आवाहन करण्यात येतं। त्यामुळे महत्वाचं असतं की दुपारच्या वेळी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, पूर्ण कपडे वापरावे, हात पाय तोंड जेवढं आपल्याला बांधता येईल तेवढं कपड्यांनी झाकावं, त्याचबरोबर पाण्याचा आणि थंड पेयाचा वापर करावा। त्यासोबतच जे आहे ते उष्णतेत बाहेर जाणं टाळावं, कारण आता उष्णता वाढण्याची आठवड्यात पुन्हा सुरुवात झालेली आहे। केल्या जात आहेत। तुम्ही देखील घराबाहेर पडताना उन्हाचा कडाका वाढत असल्यानं काळजी घ्या। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।